अनुज समेत देहु रघुनाथा, अनुज समेत देहु रघुनाथा, निशिचर बधमे होय सनाथा. अशा प्रकारे विश्वामित्रांनी लक्ष्मणासह रामाची मागणी केली. सौपे भूप ऋषी सुत, सौपे भूप ऋषी सुत, बहुविधी देई असीस. वसिष्ठांनी समजावून सांगितल्यानंतर दशरथ राजांनी अनेक आशीर्वाद देऊन राम लक्ष्मणांना विश्वामित्रांच्या स्वाधीन केले. आयुध सर्व समर्पी कै प्रभु निज आश्रम आनी, आयुध सर्व समर्पी कै प्रभु निज आश्रम आनी, कंद मूल फल भोजन दीन भगती हित जानी. अशा प्रकारे सर्व शस्त्रास्त्रे प्रभूंना देऊन मुनी त्यांना घेऊन आश्रमात आले. येताना वाटेत आलेल्या ताटका राक्षसीचा रामांनी वध केला होता. तसेच मारीच, सुबाहू आणि अनेक राक्षसांच्या भयापासून आश्रम सुरक्षित केला. एक दिवस विश्वामित्र राम लक्ष्मणांना मिथिला नगरीचा धनुष्य यज्ञ दाखवण्यासाठी निघाले. वाटेत त्यांनी गंगा अवतरणाची पवित्र कथा सांगितली आणि गौतम ऋषींचा आश्रम दाखवला. आश्रम एक दीख मम माही, आश्रम एक दीख मम माही, खगमृग जीव जंतुतः नाही. आश्रम उजाड होता. तिथे अहल्या शिळाहून पडली होती. मुनींनी श्रीरामांना सांगितले की गौतम नारी श्राप बस उपलतेह धरी धीर, गौतम नारी श्राप बस उपलतेह धरी धीर, चरण कमल रज चाहती कृपा करहु रघुबीर. आणि काय आश्चर्य, रामांच्या चरणकमलांचा स्पर्श होताच ती तपोमूर्ती अहल्या प्रगट झाली. तिच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. तिने प्रभू रामांच्या चरणांना कवटाळले. मुनिश्राप जो दीना अतिभल कीना, परम अनुग्रह माना. अहल्या म्हणत होती, मुनिश्राप जो दीना अतिभल कीना, परम अनुग्रह माना, पदकमल परागा दस अनुरागा, मन मधुप करय पाना. धीरजु मन कीन्हा प्रभु कहु चीन्हा, रघुपति कृपा भगती पाई, राजीव बिलोचन भवभय मोचन पाही पाही सर नाही. रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त झाले. अशा प्रकारे अहिल्याचा उद्धार झाल्यानंतर श्रीरामांनी गंगास्नान केले. तब ऋषींन सम्मेत नहाय, तब ऋषींन सम्मेत नहाय, विविध दानमय देवनी पाये, हर्षि चले मनी बृंद सहाया, बेगी विदेह नगर नहराया. यानंतर श्रीरामांनी ऋषींचं गंगास्नान केले आणि लवकरच ते जनकपूर म्हणजे मिथिलेला पोहोचले. मिथिलेची शोभा पाहून त्यांना खूप आनंद झाला. सुंदर सदनु सुखद सब काला, सुंदर सदनु सुखद सब काला, तहा बासुले दीन बुहाला. अशा सुंदर सुखदायक महालात जनक राजांनी त्यांना उतरवले होते. दुसऱ्या दिवशी राजाच्या बोलावण्यावरून विश्वामित्र राम लक्ष्मणांना घेऊन सीतेचं स्वयंवर पाहण्यासाठी गेले. तिथे ते भव्य शिवधनुष्य ठेवले होते. सोई पुरारिको दंडू कठोरा, सोई पुरारिको दंडू कठोरा, राज समाज आज जो तोरा. सोई पुरारी कोदंडू कठोरा, राज समाज आज जो तोरा, त्रिभुवन जाय समत बैदेही, बिनय विचार बरई हटितेही. म्हणजे हे भगवान शिवांचे अवजड धनुष्य आज या राजसमाजात जो कोणी मोडेल त्यालाच जानकी वरेल. अनेक राजांना ते धनुष्य उचलताही आले नाही. आणि मग विश्वामित्रांनी समय ओळखला. विश्वामित्र समय शुभ जानी, विश्वामित्र समय शुभ जानी, बोले अति स्नेहमय बानी. उठव राम, रामा उठ, उठव राम भंजव भव चापा. श्री रामा उठ आणि ते धनुष्य तोडून टाक. उठव राम भंजव भव चापा, मेटहु तात जनक परितापा. आणि जनकाचा परिताप मिटवून टाक. विश्वामित्र समय शुभ जानी, बोले अति स्नेहमय बानी. उठव राम भंजव भव चापा, मेटहु तात जनक परितापा. आणि श्रीराम उठले. त्यांनी गुरुचरणी प्रणाम केला. मोठ्या चपळाईने धनुष्य उचलले आणि तेही छन राम मध्यनु तोरा, तेही छन राम मध्यधनु तोरा. त्या क्षणी रामाने धनुष्य मोडून टाकले, मधोमध मोडून टाकले. तेही छन राम मध्यधनु तोरा, भरे भुवन धुनी घोर कठोरा. खूप मोठ्या आवाजात ते धनुष्य मोडले. पुढे काय होणार? आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. भरी भुवन रहा उछाऊ राम, विभाहुभा सब ही कहा. भरी भुवन रहा उछाऊ राम, विभाहुभा सब ही कहा. कही भाती बरनी सिरात रसना, एक यहु मंगल महा. श्री रामचंद्रांचा मंगलमय विवाह सोहळा झाला. त्याचे वर्णन या एकाच जिभेने कसे करणार? त्याचे वर्णन या एकाच जिभेने कसे करणार? कही भाती बरनी सिरात रसना, एक यहु मंगल महा. जनक राजाने मांडवी, श्रुतकीर्ती
आणि उर्मिला या आपल्या कन्याई भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मणाला दिल्या. विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. मिथिला आणि अयोध्येतही खूप आनंदोत्सव झाले. जब ते राम ब्याही घर आहे, जब ते राम ब्याही घर आहे, नितनव मंगल बोध विधाये. श्री रामचंद्र विवाह करून घरी आले तेव्हापासून अयोध्येत रोज नवीन मंगल कार्य चालले होते. अभिनंदने झडत होती. पण राजा दशरथ आता वृद्ध झाला होता. त्यामुळे त्याने गुरु वसिष्ठांशी आणि पंचांशी चर्चा करून श्रीरामाला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. ही वार्ता ऐकून सर्व राण्यांना, स्त्री पुरुषांना खूप आनंद झाला. ध्वज पताक तोरण कलस सजवू तुरगरथ नाग. अयोध्या सजू लागली. ध्वज पताक तोरण कलस सजवू तुरगरथ नाग. सिरधरे मुनिबर बसन जब, सिरधरे मुनिबर बचन जब सब, निज निज काजई लाग. ध्वज पताक तोरण कलस सजवू तुरगरथ नाग. सिरधरे मुनिबर बचन सब, निज निज काजई लाग. ध्वज पताका, घोडे, हत्ती, रथ सजवू लागले. अयोध्या सजू लागली. सुनत राम अभिषेक सुहावा, सुनत राम अभिषेक सुहावा. बाज गहाग अवध बधावा. राम सिय तन सगुन जनाये, फरकही मंगल अंग सुहाये. असे हे सीतारामांच्या अंगावरचे शुभ शकून पाहून कोकिळेसारख्या मधुरवाणीच्या चंद्रमुखी आणि मृगनयनी उर्मिला आणि सीतेच्या इतर सख्या सीतेसमोर गायलाच लागल्या. गावही मंगल कोकिल बचनी, गावही मंगल कोकिल बचनी, बिधुवदनी मृग सावक नयनी. गावही मंगल कोकिल बचनी, बिधुवदनी मृग सावक नयनी. आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती.